मानसशास्त्रातील नवदुर्गा. पंचमी देवी स्कंदमाता. आजच्या दुर्गा डॉक्टर अनघाताई लवळेकर. नवरात्र म्हणजे जागर शक्तीचा, शक्ती उपासनेचा. चला या नवरात्रीत जाणून घेऊया मनशक्तीची उपासना करणाऱ्या, मनशक्तीचा जागर करणाऱ्या मानसशास्त्रातील नवदुर्गा. गरज ही शोधाची जननी असते असे म्हणतात. पण वैयक्तिक नाही तर समाजाची गरज ओळखून शोध घेणे, समाजात त्याचा प्रसार करणे आणि लोकांच्या आयुष्यात चांगले बदल होताना बघून त्यात समाधान मानणे अशा व्यक्ती आजच्या काळात फार क्वचित आढळतात. आजच्या आपल्या दुर्गा यांना संशोधनातील राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. अनेक मान सन्मान मिळवून मानसशास्त्र, स्त्री संघटन या विषयात देश विदेश स्तरात अनेक संशोधन निबंध सादर करून भरीव कामगिरी करून उच्च स्तर असताना देखील मी फक्त एक कार्यकर्ती आहे, माझे काम फक्त 1% एवढेच आहे असे म्हणणाऱ्या एका आगळ्या वेगळ्या दुर्गेला सौ अनघाताई लवळेकर यांना आपण आज भेटणार आहोत. त्या ज्ञान प्रबोधिनीमध्ये मानसशास्त्र विभागाची किंवा प्रज्ञा मानस संशोधिका या संस्थेची प्रमुख म्हणून काम बघतात. लहानपणीच आई वडिलांकडून समाजसेवेचे, समाज उपयोगी संघटनाची आवश्यकता व ते कसे असावे याचे बाळकडू मिळाले होते. माध्यमिक शिक्षण लातूर मध्ये पूर्ण करून नंतर पुण्यात आल्यावर ज्ञानप्रबोधिनी कन्यका प्रशालेमध्ये शिक्षण घ्यायचे ठरवले. ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक संचालक कैलासवासी अप्पा तथा विनायक विश्वास पेंडसे हे त्यांच्या आईचे मामा. तर चाचण्या घेऊन शाळेमध्ये प्रवेश मिळवला. त्यानंतर SP कॉलेजमध्ये कला शाखेला प्रवेश घेतला. त्यानंतर मानसशास्त्राची संथा मिळाली, ती आजतागायत चालू आहे. अनघाताईंनी शिक्षणाच्या पहिल्या वर्षी कॉलेजमधून पदवी शिक्षण घेत असतानाच ज्ञानप्रबोधिनीचे युवती विभागाचे काम एकीकडे चालू केले. त्यामुळे संघटन म्हणजे काय, संघटनाचे मानसशास्त्र म्हणजे काय, स्त्रियांच्या संघटनाचे काम करावयाचे तर त्यात काय अडचणी येऊ शकतात, या सोबतच ज्ञानप्रबोधिनीचे एकूण तत्वज्ञान आणि त्याची प्रत्यक्ष व्यवहारातील मांडणी अशा अनेक गोष्टींचा जवळून परिचय होत गेला आणि त्यातूनच संघटक मानसशास्त्रज्ञाची मुळे भक्कम झाली. ज्ञानप्रबोधिनीमध्ये स्त्री शक्ती प्रबोधन या दिशेने काम करण्यासाठी संवादिनी हा गट 2000 साली सुरू केला. तसेच कीर्तनातून महिलांचे संघटन असं काम करताना ग्रामीण महिलांच्या प्रश्नाची जवळून ओळख झाली आणि आपण किती सुरक्षित किंवा उत्तम आयुष्य जगत असतो याचं भान त्यांना आलं आणि तसंच आयुष्य इतरांनाही मिळावं म्हणून आपण काहीतरी धडपड केली पाहिजे हे त्यांच्या मनामध्ये पूर्ण ठसलं. स्त्रीविधाच्या माध्यमातून प्रबोधिनीतील अनेक उपक्रमांच्या अभ्यासाचे एक संकलन करण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला आहे. माणसाचे नातेसंबंध हा अनघाताईंचा अत्यंत आवडीचा विषय. तसेच आपल्या भावनांचं व्यवस्थापन आणि त्याला लागणारी विवेकाची जोड हा देखील जवळचा विषय असल्यामुळे समाधान म्हणजे काय, माणसाची समाधानाची व्याख्या काय असते, कुटुंबाचं आणि समाधानाचं नातं काय आहे, एकूणच नातेसंबंध आणि माणसाच्या जीवनाचे गुणवत्ता यामधला परस्पर संबंध काय, स्त्रीच्या मानसिकतेला काही वेगळे आयाम आहेत का, वेगवेगळ्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिकता असतात का, त्याचे प्रश्न काही वेगळे असतात का, भावनिक बुद्धिमत्ता या सगळ्यांमध्ये कुठे बसते, असे अनेक विषयांना हात घालत मुख्यतः कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्य, स्त्रियांचे नातेसंबंध, त्यांची मानसिकता या पैलूंचा जास्त अभ्यास केला. स्त्रिया, किशोरवयीन मुलं मुली यांच्या समावेत देखील त्यांनी प्रचंड काम केलेले आहे. उमलत्या वयात जुळवून घेताना वाढत्या वयात बदलत जाणाऱ्या सौंदर्याच्या कल्पनापासून ते मैत्री, प्रसार माध्यमे, व्यसने आणि उद्दिष्ट निश्चिती पर्यंत अनेक अंगांनी या विषयाची मांडणी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. संवादिनी सदस्यांच्या या सामूहिक आणि अत्यंत निष्ठापूर्वक केलेल्या कामातून आज महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा सुमारे 1.5 लाख किशोरवयीन मुलामुलींपर्यंत आणि हजारो पालकांपर्यंत हा विषय पोहोचवण्याचं महत्वाचं काम अनघाताईंनी आज केलं आहे.
आणि असा विषय शिकवू शकणारे शेकडो प्रशिक्षकही घडवले. गेल्या 25 वर्षांमध्ये ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमातून अनेक विषयांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनघाताई घेऊन गेल्या आहेत. त्या म्हणतात, औपचारिकदृष्ट्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये मानसशास्त्र विभागाची किंवा प्रज्ञा मानस संशोधिका या संस्थेची प्रमुख म्हणून मी काम पाहत असले तरी सुद्धा मुळात मी ज्ञानप्रबोधिनीची एक साधी कार्यकर्ती आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. जे काही व्यावसायिक यश मी मिळवू शकले त्या सगळ्यामध्ये ज्ञानप्रबोधिनीमधील ज्येष्ठांचा कायम असलेला आशीर्वाद, मार्गदर्शन, सहकार्यांचा विश्वास आणि त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या संधी याचा वाटा सगळ्यात जास्त आहे हेही मला माहित आहे. त्यामुळेच माझ्या परीने मानसशास्त्राच्या क्षेत्रात मी किंचित का होईना योगदान करू शकले. विवेकनिष्ठ विचार पद्धती या मानसशास्त्रातल्या जादुई किल्लीने त्या 15 वर्ष जगण्यामध्ये पडलेल्या अनेक प्रश्नाच्या कुलपांना उघडण्याचा प्रयत्न करत आहेत. वाचन हा माझा ध्यास आणि लेखन हा माझा छंद असं म्हणणाऱ्या अनघाताईंनी मनाच्या आरोग्य वाटा, रंग नात्यांचे, स्त्री मनाचा कानोसा, आजचे पसायदान अशी बरीच सुंदर पुस्तकं प्रसिद्ध केली आहेत. एवढंच नाही तर मानसशास्त्र या विषयाशी निगडीत 30 प्रोग्राम रेडिओवरती त्यांचे झालेले आहेत. तर टीव्हीवर बिनभिंतीचे घर या सिरियलसाठी सायकोलॉजी एक्सपर्ट म्हणून त्यांना बोलवलं होतं. अनघाताईंनी मानसशास्त्रीय कसोट्या म्हणजे सायकोमेट्रिक टेस्टही तयार केल्या. काही ठळक सांगायच्या झाल्या तर एक्सप्लोरिंग इमोशनल ॲबिलिटीज, मॅरिटल सॅटिस्फॅक्शन स्केल, सॅटिस्फॅक्शन प्रोफाईल, बॅटरी ऑफ सेक्शुअलिटी मेजर्स, क्वालिटी ऑफ लाईफ स्केल्स अशा सायकोमेट्रिक टेस्ट तयार करून त्यांनी या क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. सेक्शुअलिटी एज्युकेशन अँड जेंडर सेन्सिटायझेशन, प्रिव्हेन्शन ऑफ चाइल्ड सेक्शुअल अब्यूज, REBT बेस्ड काउन्सिलिंग, कोड फॉर हॅपीनेस, एनहान्सिंग रिलेशनशिप फॉर पॉझिटिव्ह मेंटल हेल्थ या आणि अशा विविध विषयांवरती अनघाताई ट्रेनिंग घेतात. अनघाताईंना पुष्पलता रानडे महिला संशोधन हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून ढवळे अवॉर्ड्स, कोथुरकर अवॉर्ड, बेस्ट टीचर अवॉर्ड असे अनेक मान सन्मान मिळाले आहेत. सगळ्यात जास्त महत्वाचे काय असे विचारले असता अनघाताई म्हणतात, आपण एक माणूस म्हणून चांगले घडत आहोत आणि इतरांना त्यांच्यातलं माणूस पण जपायला मदत करू शकत आहोत हाच सगळ्यात मोठा आनंद आणि समाधानाचा भाग आहे. त्यांच्याशी बोलताना, त्यांचे लिखाण वाचताना त्यांचे जमिनीशी असलेले घट्ट नाते, इतरांना सर्वात प्रथम माणूस म्हणून बघणे आणि कमालीचा निस्वार्थपणा हा जाणवतो. मानसशास्त्र तसेच सामाजिक कामातील योगदानाविषयी बोलताना त्या म्हणतात, हे मला माहिती आहे की माझ्या चोचीतल्या एवढ्याशा पाण्याने आग विझणार नाही, संपूर्णपणे नष्ट होणार नाही, पण मला एवढेच समाधान राहील की मी बघ्याची भूमिका घेतली नाही किंवा मी पाठ दाखवून लांब गेले नाही. असे उदात्त विचार असणाऱ्या आणि कुठल्याही अभिनिवेश न बाळगणाऱ्या आजच्या कर्तृत्ववान आणि विनयशीर दुर्गेला त्रिवार वंदन. चला या नवरात्रीत जाणून घेऊया मनशक्तीची उपासना करणाऱ्या, मनशक्तीचा जागर करणाऱ्या मानसशास्त्रातील नवदुर्गा. आमच्या सोशल मीडिया साइट्स वरती जाऊन या लेखाला, या ऑडिओला शेअर करायला विसरू नका, फॉलो करायला विसरू नका. श्रेया कुलकर्णी, फाउंडर, माइंडफुल मंत्रास, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट अँड माइंडसेट ट्रेनर. धन्यवाद.